हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 14 लेक्चर 14 लेक्चरचा व्हिडिओ काय करतो आपण अपलोड करतो. ओके, तर काल आपलं काय झालं होतं लास्ट बॅचमध्ये, कालच्या बॅचमध्ये आपण डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड, बरोबर ना. डिटर्मिनंट्स मीन्स फॅक्टर्स अफेक्टिंग ऑफ डिमांड. डिमांड कोणाकोणावर डिपेंड असतो त्याला डिटर्मिनंट्स म्हणतात, बरोबर आहे ना. तर आपण काल डिटर्मिनंट्स बघत होतो. द फॉलोइंग आर द डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. देर आर 11 डिटर्मिनंट्स. तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतं आहे की बाबा टोटल 11 डिटर्मिनंट्स आहेत. तर आपले सगळे काय काल झाले नव्हते. आपले त्या 11 डिटर्मिनंट्समधले पहिले जे 5 डिटर्मिनंट्स आहेत, फर्स्ट 5 डिटर्मिनंट्स, बरोबर ना. पहिले 5 डिटर्मिनंट्स ते आपले काल झाले होते. लक्षात आहे ना तुमच्या. पहिले 5 म्हणजे कुठले कुठले हो? प्राईस, इन्कम, एक मिनटं, कुठले कुठले झालते काल आपले? प्राईस झालं, देन इन्कम, प्राइजेस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स, प्राइजेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स अँड नेचर. हे फर्स्ट 5 डिटर्मिनंट्स काल आपण एक्सप्लेन केले ते. काल आय थिंक सगळ्याच जणांनी होमवर्क कंप्लीट केला आणि सगळ्यांनीच तो मला सेंड केला होता, बरोबर आहे. आता बाकीचे जे रिमेनिंग डिटर्मिनंट्स आहेत ते आपण घेऊन टाकू, म्हणजे हा क्वेश्चन आपला कंप्लीट होईल. ओके, नेक्स्ट रिमेनिंग डिटर्मिनंट्स आपण स्टार्ट करू. आपले काल 5 झालते ना, म्हणून डायरेक्ट आता मी इथं 6 डिटर्मिनंट, 6वा डिटर्मिनंट घेतो आहे, साईज ऑफ पॉप्युलेशन. तिथं चुकून इफ झालं आहे, ते इफ नाही आहे, ते ऑफ आहे, साईज ऑफ पॉप्युलेशन. ओके, आता साहजिक आहे, साईज ऑफ पॉप्युलेशन, डिमांड इज ऑल्सो डिपेंड अपॉन पॉप्युलेशन, बरोबर ना. कारण मला सांगा, पॉप्युलेशन काय होत चालली आहे? वाढत चालली आहे. पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग विथ इन इन्क्रीजिंग इयर, बरोबर ना. की जसजशी वर्ष वाढत चालली आहे, तुम्हाला माहिती आहे, तशी आपल्या देशाची जी काय पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग, पॉप्युलेशनसुद्धा वाढत चालली. मग मला सांगा, पॉप्युलेशन वाढत चालली म्हणलं डिमांड्स पण काय होत जाणार? वाढत जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा तुमच्या घरात समजा 4च माणसं होती, आई वडील तुम्ही भाऊ, समजा 4 माणसं होती. त्यावेळेस फॉर एक्झाम्पल तुम्ही 15 kg व्हीट, तुम्हाला घरात चौघांना चपात्या लागायच्या. मग त्यासाठी तुम्ही मंथली, महिन्याला 15 kg 15 किलो काय करायचं, गव्हाला डिमांड करायचा, व्हीट. ओके, पण आता मला सांगा, जशी पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग, पॉप्युलेशन म्हणण्यापेक्षा फॅमिली साईज इज ऑल्सो इन्क्रीजिंग. तुमची फॅमिली आता वाढत चालली, बरोबर. तुमच्याकडे आता मामा राहिला आला, मामी राहिला आली, त्यानंतर तुमची फॅमिली साईज समजा वाढत चालली. एक फॅमिली मेंबर तुमच्या ह्याच्यात समजा वाढत चाललं, म्हणजे पहिले 4 मेंबर्स होते, 9, आता समजा 7 मेंबर्स, 7 मेंबर्स तुमच्या घरात झाले. तर मला सांगा, तेवढाच गहू लागणार आहे का हो? नाही ना. आता मेंबर वाढले म्हणल्यावर डिमांड इज ऑल्सो इन्क्रीजिंग. त्यामुळं आता तुम्ही पहिल्यांदा 15 kg वीट डिमांड करायचा, आता तुम्ही काय करताल, 20 kg. आता तुमच्या किराणा मालाची जी यादी असेल त्यामध्ये आता गव्हाचा डिमांड वाढला. का वाढला? बिकॉज फॅमिली साईज इज इन्क्रीजिंग. म्हणजे थोडक्यात पॉप्युलेशन वाढले की डिमांड पण काय होत जातो, वाढत जातो. तेच दिले. मग लार्जर द साईज ऑफ पॉप्युलेशन, की जेवढी तुमची पॉप्युलेशन जास्त असेल, ग्रेटर विल बी द डिमांड फॉर कम्युनिटी. तेवढा तुमचा डिमांड काय होत जातो, ग्रेटर विल बी द डिमांड, तेवढा तुमचा डिमांड काय होत जातो, वाढत जातो. सोप्पं वाक्य दिलं बघा. लार्जर द साईज ऑफ पॉप्युलेशन, की ज्या देशाची पॉप्युलेशन जास्त असेल, ग्रेटर विल बी द डिमांड, त्या देशाचा डिमांड जास्त असतो. आणि त्याच्याच ऑपोजिट इन्व्हर्स दिलं त्यांनी, स्मॉलर द साईज ऑफ पॉप्युलेशन, की जेवढी पॉप्युलेशन कमी असेल, ज्या देशामध्ये, ज्या कंट्रीची पॉप्युलेशन कमी असेल, स्मॉलर विल बी द डिमांड फॉर कम्युनिटी. ह्याचा अर्थ त्या कंट्रीचा डिमांड काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत लक्षात आलं ना. लार्जर द पॉप्युलेशन, ग्रेटर विल बी डिमांड. स्मॉलर द पॉप्युलेशन, स्मॉलर विल बी डिमांड. हे तुम्हाला पण कळलं असेल की जेवढी पॉप्युलेशन जास्त तेवढा डिमांड जास्त, जेवढी पॉप्युलेशन कमी तेवढा डिमांड कमी. ओके, सोप्पा पॉईंट होता साईज ऑफ पॉप्युलेशन. नेक्स्ट पॉईंट बघू आपण, 7th पॉईंट, एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइजेस. काय पॉईंट आहे? एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइजेस. एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय? एक्सपेक्टेशन्स म्हणजे स्पेक्युलेशन, म्हणजे मराठीमध्ये बोलायचं झालं तर अंदाज, तर्क. काय जणांना सवय असते, स्पेक्युलेट करत बसतात, एक्सपेक्ट करत बसतात, अंदाज बांधतात. मग त्यामुळं काय होतं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, की समजा आपल्यासारखे एखादा बायर असेल, आपण बायरच आहोत, बरोबर आहे ना. आणि आज आपण काय केलं, आपण दररोज व्हेजिटेबल परचेस करायला जातो. म्हणजे आता मला सांगा, आपण 10 रुपयांनी, कालपर्यंत आपण काय करायचो, डेली मार्केटमध्ये, व्हेजिटेबल मार्केटमध्ये जायचो आणि 10 रुपये किलोनी कांदा होता, ओनियन,
मग आपण काय करायचो, आपण 1 kg, 1 म्हणण्यापेक्षा 2 kg, आपल्या घरात तेवढा लागतो, त्यामुळं आपण काय करायचो 2 kg डिमांड करायचं. बरोबर आहे ना. आज मार्केटमध्ये गेलो, बरोबर आहे ना, आज मार्केटमध्ये गेलो तर साहजिक आहे, मार्केटमध्ये गेल्यावर तिथं कळलं की अरे आज प्राईस वाढली. बघा मी काय बोलतोय, प्राईस वाढली, कांदा काय झाला, महाग झाला. जो कांदा इतके दिवस 10 रुपये पर kgने मिळत होता तोच आता 15 रुपीज झाला. मग आता मला सांगा, कांदा महाग झाला म्हणल्यावर आपला डिमांड काय होणार, कमी होणार. बरोबर ना. म्हणजे दररोज आपण 2 किलो डिमांड करायचो, आज आपण काय करणार, 1 किलो डिमांड करणार. बरोबर आहे. असं आपण करणार असतो. पण काय काय जण हे जे रॅशनल पर्सन आहेत, जे अंदाज बिंदाज बांधत नाही, हे आपण नॉर्मली केलं असतं की कांदा महाग झाला म्हणल्यावर आपण आपला डिमांड काय केला असता, कमी झाला असता. दररोज 2 किलो घेतो, आता 1 किलो घेतला असता. बरोबर आहे. पण काय काय जण स्पेक्युलेट करतात. स्पेक्युलेट म्हणजे काय, आता लक्ष द्या. एखाद्याला काय वाटतं, अरे कांदा 10चा 15ला झाला, प्राईस वाढली. मग आज जर प्राईस वाढली म्हणल्यावर तो स्पेक्युलेट करतो. त्याला असं वाटतं की अरे आज जर कांदा महाग झाला तर कदाचित उद्या मे बी तो अजून जास्त महाग होईल. म्हणजे आज जर तो 10चा 15 झाला, उद्या तो 20वर होईल. त्यामुळं तो काय करतो, आज प्राईस वाढली, आज कांदा महाग झाला आहे, तरी तो त्याचा डिमांड काय करतो, तेवढाच ठेवतो. म्हणजे त्या शेजारचा मित्र तुम्हाला मूर्खात काढन. बरोबर आहे ना, की अरे कांदा महाग झाला आहे, कशाला जास्त घेतो, 1 किलो घे. तर तुम्ही मनातल्या मनात काय विचार केलेला असतो, तुम्ही 2 किलो घेता. तुम्ही डिमांड तुमचा उलट जास्त ठेवता किंवा तेवढाच ठेवता. तुम्ही डिमांड कमी करायला पाहिजे ॲक्च्युली. आज कांदा महाग झाला ना, 10चा 15 झाला म्हणल्यावर, महाग झाला म्हणल्यावर प्राईस वाढली, देअरफॉर डिमांड इज डिक्रीजिंग. डिमांड कमी करायला पाहिजे तुम्ही. पण तुम्ही तसं केलं का, नाही. तुम्ही प्राईस वाढलं तरी डिमांड तेवढाच ठेवला. का, कारण तुम्ही स्पेक्युलेट केलं आहे, मनातल्या मनात असा एक अंदाज बांधला आहे की आज महाग झाला आहे, उद्या तो अजून महाग होईल, 15चा 20ला होईल. बरोबर आहे ना. मी असे काय काय जण असतात, एक्सपेक्टेशन अबाउट फ्युचर प्राइजेस. काय काय जण फ्युचरमध्ये प्राईस काय होईल ह्याचा अंदाज बांधतात, आणि त्याच्यामुळं काय होतं ते बघू आपण. बघा नीट लक्ष द्या. इफ द कन्झ्युमर एक्सपेक्ट द प्राईस टू फॉल इन प्राईज इन फ्युचर. उलटं, की समजा एखाद्या कन्झ्युमरला काय वाटते, एक्सपेक्ट द प्राईस टू फॉल इन फ्युचर, की समजा आज 15 रुपयाचा कांदा 10ला झाला आहे, स्वस्त झाला आहे. बरोबर आहे ना. 15चा कांदा 10ला झाला आहे म्हणल्यावर आज उलट डिमांड काय करायला पाहिजे, वाढवलं पाहिजे. आज उलट जास्त कांदा घ्यायला पाहिजे. पण त्या कन्झ्युमरला काय वाटते, कन्झ्युमर एक्सपेक्ट द प्राईस टू फॉल इन फ्युचर. त्याला असं वाटते की फ्युचरमध्ये ती अजून फॉल होणार आहे. म्हणजे आज जर 15ची 10ला झाले, तर त्याला असं वाटतं की कदाचित उद्या तो 10 रुपयावरनं 8 रुपयाला होईल. असं जर एखाद्या कन्झ्युमरला वाटत असेल आणि असा जर त्याने अंदाज बांधला, तर तो काय करतो, ही विल बाय लेस इन द प्रेझेंट. आज मला सांगा, आज त्या कांद्याची प्राईस स्वस्त झाली, 10 रुपये झाली. बरोबर आहे ना. म्हणल्यावर आज त्यांनी उलट जास्त पिशव्या भरून कांदे घेतले पाहिजे होता, आज डिमांड वाढवला पाहिजे होता. पण तो नाही करत. तो काय करतो, ही विल बाय लेस इन द प्रेझेंट. तो प्रेझेंटला आजच्या ह्याच्यात पण तो काय करतो, कमीच क्वांटिटी परचेस करतो ॲट द प्रिवेलिंग प्राईस. ॲट द प्रिवेलिंग प्राईस म्हणजे चेंजिंग प्राईस, कमी झालेली प्राईस. थोडक्यात एखादा मित्र त्याला काय म्हणणार, अरे कांदा स्वस्त झाला आहे, पटकन घे, 10 रुपये किलोनी झाला आहे म्हणल्यावर जास्त घ्यायला पाहिजे. पण प्राईस कमी होऊनसुद्धा तो डिमांड वाढवत नाही. का बरं, कारण त्याला स्पेक्युलेट केलं आहे त्यांनी. आज जर 15चा 10ला झाला आहे, तर तो उद्या 10चा 8ला होईल. म्हणजे आज जर स्वस्त झालं तर काय काय जणांना वाटतं अजून स्वस्त होईल, मग तेव्हाच घेऊ, आज घेण्यापेक्षा उद्या जास्त घेऊ. असे काय काय जण अंदाज बांधतात. आणि त्याच्यात ऑपोजिट दिले, सिमिलरली इफ वी एक्सपेक्ट द प्राईस टू राईज इन फ्युचर. आणि समजा एखाद्याला वाटते की बाबा कांदा महाग झाला, 10चा 15ला झाला आज, मग तो मनातल्या मनात असा विचार करतो, अरे आज जर महाग झाला तर उद्या तो अजून जास्त महाग होईल. बरोबर आहे ना. मग आज महाग होऊनसुद्धा तो त्याचा डिमांड काय करतो, तेवढाच ठेवतो. एखादा शेजारचा मित्र काय म्हणणार, अरे कांदा महाग झाला आज, नको घेऊ, तरी तो आज घेतो. कारण त्याला काय वाटतं, आज जर महाग झाला तर उद्या अजून जास्त महाग होईल, त्यापेक्षा आजच घ्या. म्हणून ते वाक्य की इफ वी एक्सपेक्ट द प्राईस टू राईज इन फ्युचर, की समजा त्याला असं एखाद्याला वाटते की राईज इन प्राईस फ्युचर, फ्युचरमध्ये प्राईस वाढणार आहे, तर तो काय करतो, ही विल बाय मोर इन द प्रेझेंट. आत्ताच तो जास्त घेऊन ठेवतो ॲट द प्रिवेलिंग प्राईज. आत्ता जी काय चेंज झालेली प्राईज आहे, आत्ता जी काय वाढलेली प्राईज आहे, त्या वाढत्या प्राईजला पण तो जास्तच घेऊन ठेवतो. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, ॲडव्हर्टाईजमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. बरोबर आहे ना.
कारण डिमांड, तुम्ही जर उद्या कुठलंही दुकान टाकलं, कुठलंही प्रोडक्ट केलं, कुठलाही बिझनेस स्टार्ट केला, आता मला सांगा, मोबाईलच्या ऑलरेडी मार्केटमध्ये मोबाईलच्या कंपनीज केवढ्या आहेत हो? भरपूर आहेत. विवो आहे, ओप्पो आहे, आयफोन आहे, बरोबर आहे, सॅमसंग आहे, भरपूर कंपनीज आहेत. पण तुम्हाला बाबा असं एक टार्गेट आहे किंवा तुमच्या मनात एक ड्रीम आहे की माझी पण एखादी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असावी, तर टाकू शकता, नो प्रॉब्लेम. ऑलरेडी एवढ्या कंपनीज असताना तुम्हाला पण टाकायची हौस असेल तर टाकू शकता. पण तुम्हाला जर डिमांड क्रिएट करायचा असेल, तुम्हाला जर तुमचा सेल करायचा असेल, तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे? ॲडव्हर्टाइजमेंट. कारण ॲडव्हर्टाइजमेंट जेवढी तुम्ही करताल तेवढाच तुमच्या प्रोडक्टला डिमांड काय मिळतो? जास्त मिळतो. तेच दिले ना मग. ॲडव्हर्टाइजमेंट, सेल्स प्रमोशन स्कीम, इफेक्टिव्ह सेल्समनशिप, की ॲडव्हर्टाइजमेंट असून दे किंवा सेल्स प्रमोशन स्कीम्स. सेल्स प्रमोशन स्कीम म्हणजे बाय वन गेट वन फ्री, 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, अशा काय स्कीम असतील. किंवा इफेक्टिव्ह सेल्समनशिप, तुमचा सेल्समन पण खूप इम्पॉर्टंट असतो. कारण सेल्समन जर जेवढा काय म्हणतो इफेक्टिव्ह असेल, ॲट्रॅक्टिव्ह असेल, तेवढा पण तुमचा सेल वाढू शकतो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा टी व्ही परचेस करायला गेलो आहे, कुठं गेलो बाबा, डीमार्टला गेलो किंवा विजय सेल्समध्ये गेलो आहे, तर जो आपल्याला टी व्हीचे फीचर्स सांगत असतो सेल्समन, तो जर ॲट्रॅक्टिव्ह असेल, ॲट्रॅक्टिव्ह मीन्स तो जर लँग्वेज कमांड असेल, तो जर छान आपल्याला त्याची सगळी इन्फॉर्मेशन देत असेल, तर आपण इनडायरेक्टली अट्रॅक्ट होतो आणि तो टी व्ही बाय करतो. पण तोच सांगताना जर अडखळत असेल, त्याला जर नीट फीचर्स माहिती नसतील, तर आपण काय करतो? टी व्ही चांगला असूनसुद्धा त्याच्या बोलण्याकडे बघून आपण त्या टी व्हीला डिमांड करत नाही. बरोबर आहे ना? त्यामुळं इफेक्टिव्ह सेल्समनशिप पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून ते दिले की ॲडव्हर्टाइजमेंट असून दे किंवा सेल्स प्रमोशन स्कीम, म्हणजे कुठल्या कळल्या ना तुम्हाला, डिस्काउंट वगैरे, बाय वन गेट वन फ्री, त्या स्कीम असून दे, किंवा तुमचा सेल्समन जो कोण असतो, इफेक्टिव्ह सेल्समनशिप, ह्या ज्या काय गोष्टी असतात, टेन्स टू चेंज द प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. ह्या कंझ्युमरच्या प्रेफरन्स चेंज करू शकतात. जी माणसं इतके वर्ष सॅमसंग वापरत होती, पण तुमची ॲडव्हर्टाइजमेंट इतकी चांगली आहे, तुमच्या सेल्समननी इतकं छान इफेक्टिव्ह त्यांनी प्रेझेंटेशन केलं, की त्यामुळं काय करू शकतात, ते माणसाचं मन बदलू शकतात. म्हणून ते दिले, चेंज द प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. जो माणूस दुकानामध्ये सॅमसंगचा मोबाईल घ्यायला आलता, पण त्याला तुम्ही इतके बोलबच्चन टाकले की तो आता विवोचा घ्यायला तयार होऊ शकतो. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात ह्या गोष्टींमुळे तुम्ही काय करू शकता? चेंज द प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. कंझ्युमरचा प्रेफरन्स चेंज करू शकता अँड लीड टू डिमांड फॉर मेनी प्रोडक्ट्स. आणि वेगवेगळ्या प्रोडक्टला तुम्ही त्याला डिमांड तयार करू शकता. फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक्स, टूथब्रश, एक्सेट्रा. बरोबर आहे. लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचं, ॲडव्हर्टाइजमेंट खूप महत्त्वाची असते. बरोबर. म्हणजे थोडक्यात आज इतक्या मोबाईल कंपनी असताना तुम्हाला पण मोबाईल कंपनीज टाकायची हवस असेल, टाका. तुम्ही पण मोबाईल कंपनी टाकू शकता, पण त्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंट इतक्या दिसल्या पाहिजे, इतके हॅमरिंग झालं पाहिजे माणसाच्या मनात. बरोबर ना? वेगवेगळ्या मोठमोठे सेलिब्रिटी असून दे, ॲक्टर्स असून दे, त्यांना तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुमच्या जाहिरातीत घेतलं तर नक्कीच तुम्हाला डिमांड मिळू शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट, टेस्ट, हॅबिट्स अँड फॅशन्स. बरोबर आहे. आता एक आपण एक्सप्लेन करू. फर्स्ट वर्ड कुठला दिला त्यांनी? टेस्ट. आता मला सांगा, आपण कुठल्या प्रोडक्टला डिमांड करतो? ज्या प्रोडक्टची टेस्ट आपल्याला आवडते. स्नॅक्सच्या दुकानामध्ये गेल्यावर तिथं भरपूर असतात, समोसा असतो, वडापाव असतो, कचोरी असतो. पण आपल्याला नॉर्मली ठरलेलं असतं, नाही मला समोसाच आवडतो. मग तुम्हाला जर समोसा आवडत असेल, त्याची टेस्ट आवडत असेल, तर तुम्ही त्यालाच डिमांड करणार. त्यामुळे डिमांड कुणावर डिपेंड असतो? टेस्टवर. त्यानंतर हॅबिट. काय काय वस्तू अशा असतात की ज्याची माणसांना हॅबिट लागलेली असते. फॉर एक्झाम्पल वाईन, दारू. आपण कधी रस्त्याने जाताना वाईनच्या दुकानाकडे बघत पण नाही, परंतु त्या वाईनच्या दुकानामध्ये अजूनही गर्दी असतेच. का गर्दी असते? कारण तिथं येणारे जे कोण पर्सन असतील, ड्रंकर्ड पर्सन असतील, दारुडी माणसं असतील, ते त्या दुकानात का येतात? कारण हॅबिट, त्यांना त्याची सवय लागलेली असते, म्हणून ते त्याला डिमांड करतात. ओके. आणि नेक्स्ट वर्ड कुठला दिला? फॅशन. बरोबर आहे. आपण पण नॉर्मली कपडे ज्यावेळेस परचेस करायला जातो, त्यावेळेस कुठल्या कपड्यांना डिमांड करतो? ज्या कपड्यांची फॅशन चालू आहे, करंट फॅशनमध्ये आहे. बरोबर ना? जे आउटडेटेड झाले, ज्याची फॅशन निघून गेलेली आहे, बरोबर ना, असे नॉर्मली कपडे आपण घालत नाही. म्हणजे जुन्या काळातले कपडे बाबा, त्या काळातली जीन्सची पॅन्ट, त्या काळातला शर्ट घालून जर आपण फिरत बसलो, तर माणसं हसतील आपल्याला. कारण आपण पण नॉर्मली फॅशनेबल नाही म्हणत मी, पण नॉर्मली एक फॅशन सेन्स असतो प्रत्येकाला, काय घालायचं आणि कुठल्या काळातलं घालायचं आपल्याला कळत असतं. त्यामुळं साहजिक आहे, फॅशनवर सुद्धा डिमांड डिपेंड असतो. फॅशन जी चालू आहे, फॅशन आली की डिमांड वाढला, आणि फॅशन गेली की डिमांड कमी झाला. बरोबर ना? नक्की कळलं? तर मग बघू आपण तो पॉईंट एक्सप्लेन करू. काय दिला तो पॉईंट आपण बघूया.
की टेस्ट अँड हॅबिट्स ऑफ अ कन्झ्युमर इन्फ्लुएन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी. की माणसाच्या ज्या काय टेस्ट आवडीनिवडी असतात अँड हॅबिट माणसाच्या ज्या काय सवय असतात इन्फ्लुएन्स द डिमांड फॉर अ कमोडिटी, ह्यांचासुद्धा डिमांडवर फरक पडत असतो. कसं काय? इफ अ कन्झ्युमर लाईक्स टू इट चॉकलेट, की समजा एखाद्या माणसाला चॉकलेट खायची सवय असेल, ऑर कन्झ्युम टी, भरपूर जणांना चहा प्यायची एक सवय असते, बरोबर आहे ना. पुण्यामध्ये आजकाल तुम्ही बघता येवले चहा, साई अमृततुल्य ही जी काही दुकानं चालतात ही असल्या माणसांमुळेच चालतात, कारण ते एक एक तासांनी 10-10 मिनिटांनी चहा पिणारे पण असतात, बरोबर आहे. मग समजा इफ अ कन्झ्युमर लाईक्स टू इट चॉकलेट, एखाद्याला चॉकलेट खायला चॉकलेटची टेस्ट आवडत असेल किंवा ऑर कन्झ्युम टी, एकाला सवय असेल, व्यसन असेल, बाबा चहा प्यायची एक सवय असेल, तर तो काय करतो, ही विल डिमांड मोर ऑफ देम, तर तो त्याला जास्तच डिमांड करणार. ज्याला चहा प्यायला आवडतो, ज्याला चॉकलेट खायला आवडती, तो त्याला डिमांड करणार, जास्तच करणार. सिमिलरली हे झालं टेस्ट अँड हॅबिट. फॅशनच्या बाबतीत काय दिलं बघा. सिमिलरली व्हेन अ न्यू फॅशन हिट्स द मार्केट, हिट्स द मार्केट म्हणजे कम इन टू मार्केट, की जेव्हा एखादी नवीन फॅशन मार्केटमध्ये येते. सलमान खानचा एखादा नवीन पिक्चर आला आहे, त्यात त्यांनी कुठला तरी नवीन टी शर्ट घातला म्हणून आता त्याची फॅशन समजा निघाली, असं समजा काय झालं असेल, तर मग काय होतं, द कन्झ्युमर डिमांड्स द पर्टिक्युलर टाईप ऑफ कमोडिटी. तर कन्झ्युमर काय करतात, डिमांड द पर्टिक्युलर टाईप ऑफ कमोडिटी, कन्झ्युमर त्याच कमोडिटीला प्रेफरन्स करतात. नॉर्मली कपड्यांच्या बाबतीत शक्यतो असं दिसून येतं की कुठली तरी फॅशन एखाद्या पिक्चरमध्ये एखाद्या ॲक्टरने फॉलो केली, बरोबर ना, की लगेच ती फॅशन आपण पण नॉर्मली फॉलो करतो, लगेच कपड्यांचा त्या ट्रेंड येतो, लगेच ते टी शर्ट ते शर्ट मार्केटमध्ये येतात आणि आपण पण ते काय करतो, बाय करतो. आणि त्याच्यात ऑपोजिट दिलं आहे, इफ अ कमोडिटी गोज आउट ऑफ फॅशन, की जेव्हा एखादी कमोडिटी काय करते, गोज आउट ऑफ फॅशन, फॅशन एखाद्या कमोडिटीची जेव्हा निघून जाते, देन सडनली द डिमांड फॉर दॅट प्रोडक्ट टेन्स टू फॉल, बरोबर ना. देन सडनली तेव्हा अचानक काय होतं, द डिमांड फॉर दॅट प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचा जो काय डिमांड असतो टेन्स टू फॉल, कमी होऊन जातो, बरोबर आहे. जोपर्यंत फॅशन आहे तोपर्यंत लोक त्याला डिमांड करतात, तोपर्यंत माणसं तो शर्ट तो टी शर्ट जो का असेल ते घालतात. परंतु एकदा का त्याची फॅशन निघून गेली, आता मग तो दुकानात किती स्टॉक पडून असेल, आता माणसं तुमच्या दुकानात तो शर्ट परत परचेस करायला येणार नाही, कारण तो शर्ट आता आउटडेटेड झालेला आहे, आउट फॅशन झालेला आहे, बरोबर ना. नक्की कळलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, लेवल ऑफ टॅक्सेशन. लेवल ऑफ टॅक्सेशन म्हणजे काय, आता आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ज्या काय लेवल असतात, म्हणजे थोडक्यात गव्हर्मेंट आपल्याकडनं टॅक्स कोण कलेक्ट करतं, गव्हर्मेंट. आता मला सांगा, समजा लेवल ऑफ टॅक्सेशन, टॅक्सेशनवर सुद्धा डिमांड आहे. म्हणजे आता तुम्हाला आत्ता माहिती असेल, नॉर्मली जी एस टी हा जो काय जी एस टी हा जो काय टॅक्स आहे, हा टॅक्स आत्ता नवीन तुम्हाला आय थिंक 10th मध्ये पण होता, बरोबर आहे ना. तर जी एस टी हा नवीन टॅक्स लॉन्च झालेला आहे. तर जी एस टीमध्ये आय थिंक तुम्हाला माहिती असेल, त्या जी एस टीमुळं काय झालं, प्रत्येक गोष्टीवर आता टॅक्स लावायला सुरुवात झालेली आहे. टॅक्स लावल्यामुळं काय होतं, जेव्हा एखाद्या प्रोडक्टवर टॅक्स लावला जातो, तर इनडायरेक्टली त्या प्रोडक्टची प्राईस काय होती, वाढली जाते. म्हणजे जे प्रोडक्ट इतके दिवस 10 रुपयाला मिळत होतं, आपण काय करायचो, 5 क्वांटिटीज त्याला डिमांड करायचो. पण आता साहजिक आहे, नवीन गव्हर्मेंट आलं किंवा गव्हर्मेंटने न्यू टॅक्सेशन पॉलिसी लॉन्च केली आणि आता समजा त्याच्यावर टॅक्स लावला, मग जे प्रोडक्ट इतके दिवस 10 रुपयाला मिळत होतं ते आता 12 रुपीजला झालं, म्हणजे दॅट मीन्स प्रोडक्ट महाग झालं. मग महाग झालं म्हणल्यावर आता आपल्याला नाही परवडत. इतके दिवस आपण 5 क्वांटिटीज डिमांड करायचं, आता आपण 4च क्वांटिटी डिमांड करणार. का बरं, कारण आता प्रोडक्ट महाग झालं आहे. थोडक्यात डिमांड काय झाला, कमी झाला. कशामुळं कमी झाला, प्राईज वाढली म्हणून कमी झाला. आणि प्राईज कशामुळं वाढली, लेवल ऑफ टॅक्सेशन. थोडक्यात जेवढा टॅक्स तुम्ही वाढवताल, डिमांड काय होणार, कमी होणार, कारण प्राईज वाढणार ना. आणि जेवढा टॅक्स तुम्ही कमी करताल, टॅक्स कमी केला म्हणजे प्राईज कमी झाली. प्राईज कमी झाली म्हणल्यावर कन्झ्युमरला परवडतं, स्वस्त झालं. मग कन्झ्युमर परत गर्दी करतात, डिमांड काय झाला, वाढला, बरोबर आहे. तेच दिले बघा, हाय रेट्स ऑफ टॅक्सेस ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस, की जेव्हा हाय रेट्स ऑफ टॅक्सेस, जास्तीत जास्त टॅक्स काय केला जातो, ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस, वेगवेगळ्या गुड्सवर किंवा सर्व्हिसेसवर जेव्हा हाय रेट ऑफ टॅक्सेस, जास्त टॅक्स लावला जातो, त्यावेळेस काय होतं, वूड इन्क्रीज द प्राईज ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिसेस. जेवढ्या टॅक्स तुम्ही जास्त लावताल, वूड इन्क्रीज द प्राईज ऑफ गुड्स. टॅक्स जास्त लावल्यामुळं त्या प्रोडक्टची प्राईस काय होत जाते, वाढत जाते.
आणि प्रोडक्टची प्राईस वाढली की ते प्रोडक्ट महाग होतं. मग त्याचा परिणाम काय होतो? दीज इन टर्न वूड रिझल्ट इन डिक्रीज इन डिमांड. मग त्याच्यामुळं काय होतं? डिक्रीज इन डिमांड कमी होतो फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस. जी गर्दी इतके दिवस तुमच्या दुकानासमोर होती, का बरं? 10 रुपयाला प्रोडक्ट मिळायचं, बरोबर आहे ना? पण आता साहजिक आहे, टॅक्स वगैरे वाढल्यामुळं तुम्हाला 10 रुपये परवडत नाही, म्हणून तुम्ही 12 रुपये केलं, बरोबर आहे ना? पण कस्टमरला हे माहिती नसतं. कस्टमर काय म्हणणार की याला इतके दिवस 10 रुपयाला होतं आणि आता 12 रुपयाला केलं, प्राईज वाढवली. मग काय कस्टमर्स असे असतात की प्राईज वाढवली त्यांना परवडत नाही, ते तुमच्या दुकानात येण्याऐवजी आता दुसऱ्या दुकानात जातात, बरोबर आहे ना? मग इनडायरेक्टली तुमचा डिमांड काय झाला? कमी झाला. तुम्ही तर काय लबाडपणा केला नाही, तुम्ही साहजिक टॅक्स वाढली म्हणून प्राईज वाढवली, बरोबर आहे ना? पण कस्टमर्सला हे माहिती नसतं. मग त्यामुळं तुमचा डिमांड काय झाला? इनडायरेक्टली कमी झाला. ओके. आणि त्यांनी एक लास्टला नीट बघा, इकॉनॉमिक्समध्ये एक वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. आय थिंक इकॉनॉमिक्समध्ये नाही, प्रत्येक OCN SP ऑल सब्जेक्ट्समध्ये हा वर्ड तुम्ही यूज करू शकता, वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे एखादी सिच्युएशन तुम्हाला रिपीट त्याच्या कॉन्व्हर्सली एखादी सिच्युएशन तुम्हाला त्याच्या पुढं ऑपोजिट मांडायची असेल तर हा वर्ड फक्त यूज करायचा. म्हणजे आत्ता त्यांनी काय सांगितलं की टॅक्स वाढला की प्राईज वाढली, आणि प्राईज वाढल्यामुळे डिमांड्स काय झाला? कमी झाला. आता हेच परत तुम्हाला एक्सप्लेनेशन ऑपोजिट द्यायचं आहे की समजा टॅक्स कमी झाला की प्रायझेस आर ऑल्सो फॉल्स, प्रायझेस पण कमी होतात, आणि प्रायझेस फॉल झाल्यामुळे डिमांड्स काय होतो? वाढतो. हे परत तुम्ही सेंटेन्स किंवा परत त्याचं न्यू पॅरेग्राफ लिहिण्यापेक्षा अँड वाईस वर्सा एवढं लिहिलं तरी पुष्कळ आहे. म्हणजे यापुढं लक्षात ठेवा, तुमचा फर्स्ट पॅरेग्राफ एक्सप्लेन करून झालेला आहे, आणि तोच पॅरेग्राफ आता तुम्हाला ऑपोजिटली प्रेझेंट करायचं आहे, ऑपोजिटली एक्सप्लेन करायचं आहे. तेच वाक्य तुम्हाला आता उलटं मांडायचं आहे, ऑपोजिट मांडायचं आहे. तर सगळं लिहायची गरज नाही, फक्त एक शब्द लिहायचा, वाईस वर्सा. ओके. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, अदर फॅक्टर्स. की हे जे काय आपण 10 फॅक्टर्स बघितले आत्तापर्यंत, ह्यांच्यावर तर डिमांड डिपेंड असतोच, पण ते सोडून बाकीच्या पण गोष्टी आहेत की ज्यांच्यावर सुद्धा डिमांड डिपेंड असतो, अदर फॅक्टर्स. ह्याचं पण आपल्याला एक्सप्लेनेशन देता आलं असतं, पण त्यांनी टेक्स्टबुकमध्येच काय केलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये फक्त हेडिंग्स टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण अदर फॅक्टर्समध्ये 1 2 3 4 असे नंबर्सच टाकताल. ओके. त्यातलं फर्स्ट दिलं क्लायमेटिक कंडिशन. क्लायमेटिक कंडिशनवर डिमांड डिपेंड असतो का? क्लायमेटिक कंडिशन्स मीन्स आजूबाजूचं वातावरण, बरोबर आहे. क्लायमेटिक कंडिशनमुळे तुमच्या दुकानातली गर्दी कमी जास्त होऊ शकते. कशी काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल टी म्हणजे अमृततुल्य चहाचं दुकान असेल, बरोबर आहे. आता सकाळपासून नॉर्मली थोडेफार कस्टमर्स तुमच्या दुकानात येत होते, पण मला सांगा आता थोड्या वेळाने काय झालं? क्लायमेटिक कंडिशन चेंज झाले आणि जोरजोरात पाऊस पडायला लागला आहे. मग मला सांगा, पाऊस पडल्यामुळं साहजिक आहे, माणसं जी रस्त्याने फिरत असेल ती पहिली कुठे येतात? चहाच्या दुकानात येतात, बरोबर आहे ना? कारण पाऊस पडल्यावर चहाची जास्त गरज वाटते त्यांना. मग त्यामुळं काय झालं? पाऊस पडल्यामुळं आता तुमच्या दुकानात गर्दी जरा जास्त झाली. मग थोडक्यात इतक्या वेळ गर्दी कमी होती, पण अचानक गर्दी का वाढली? चेंज इन क्लायमेटिक कंडिशन, बरोबर आहे ना? क्लायमेटिक कंडिशनवर सुद्धा डिमांड डिपेंड असतो. सेकंड वन दिलं चेंजेस इन टेक्नॉलॉजी, बरोबर आहे. जेवढं टेक्नॉलॉजीमध्ये चेंज होईल, डिमांड काय होत जातो? वाढत जातो. म्हणजे आता मला सांगा, इतके दिवस आपल्या घरात नॉर्मल TV असायचा. TV म्हणजे कुठला म्हणतो आहे मी? की तो मोठा, बरोबर आहे ना? मोठा डब्बा म्हणतो ना आपण, की तो मोठा डबा प्रत्येकाच्या घरात असायचा. पण आता तुम्हाला माहिती आहे, चेंजेस इन टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आले. आता ते जुन्या काळातले TV वगैरे भेटत नाही. आता साहजिक आहे LCD LED, बरोबर आहे. हे असले, किंवा आता तर तुम्हाला माहिती आहे 3D, परत 4K, हे असले काहीतरी नवीन मार्केटमध्ये नवीन टाईप्स ऑफ TV तुम्हाला दिसतात. त्यामुळं आत्ता जर तुम्हाला TV परचेस करायचा असेल तुमच्या घरासाठी, तर तुम्ही कशाला डिमांड करताल? LCD किंवा LED TVच परचेस करताल ना. कारण जुन्या काळातला जो TV होता तो आता तुम्हाला भेटणार पण नाही कुठल्या दुकानात. मग थोडक्यात काय झालं की जसजशी नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येत जातात, आणि नवीन प्रोडक्ट मार्केट्समध्ये आले की जुने प्रोडक्ट जे काय असतात ते मार्केटमधनं गायब होतात मीन्स त्यांचा डिमांड ऑटोमॅटिकली कमी होतो, बरोबर आहे ना? म्हणजे इतके दिवस तुम्हाला माहिती असेल, एक 10 वर्षापूर्वी जर बघितलं, नॉर्मली माणसांच्या घरात लँडलाईन वगैरे असायचे. पण आता टेक्नॉलॉजी अशी आली की मोबाईल वगैरे सगळेजण नॉर्मली वापरतात, त्यामुळे लँडलाईन आता कुठं दिसत पण नाही, बरोबर ना? पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल PCOचे कॉईन बॉक्स वगैरे असायचे, पण आता ते कुठंच दिसत नाही.
कारण मोबाईलचा शोध लागल्यामुळं लँडलाईनचा जो काय डिमांड होता तो कमी झाला, म्हणून तिथं दिलं चेंजेस इन टेक्नॉलॉजी. त्यानंतर थर्ड वन दिलं गव्हर्मेंट पॉलिसी. बरोबर आहे, गव्हर्मेंट पॉलिसी. गव्हर्मेंट कधी तुमचा धंदा कमी करतील कधी वाढवतील सांगता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर लॉकडाऊन. हे आत्ता करंटली लॉकडाऊनची सिच्युएशन झाली, पण ह्या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचा जो काय बिझनेस होता त्याची वाट लागली, बरोबर आहे. पण 2% असे होते की ज्यांनी पैसे चांगले कमवून घेतले. एक म्हणजे मेडिकल अँड सेकंड वन म्हणजे किराणा मालवाला. ह्या दोघांनी चांगले पैसे कमवले. बाकीच्यांचा बिझनेस मात्र बंद पडला, बाकीच्यांना खूप लॉस झाला असेल. पण ह्या दोघांनी मात्र चांगले पैसे कमवून घेतले, चांगला प्रॉफिट झाला या दोघांना. का बरं झालं? बिकॉज ऑफ गव्हर्मेंट पॉलिसी. कारण गव्हर्मेंटनीच ठरवलं होतं की सगळी दुकानं बंद ठेवायची. फक्त त्यांनी परमिशन कोणाला दिलं तर मेडिकल अँड किराणा माल. कारण बिकॉज ऑफ नेसेसिटी गुड्स. कारण आत्ता ह्या काळात फक्त माणसाला औषधं आणि खायला भेटलं बाद झालं. कारण सध्या त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तीच इसेन्शियल गुड्स होते, बरोबर आहे ना. त्यामुळं बघा ना, गव्हर्मेंटने असं डिसिजन घेतलं. त्यामुळं बाकीच्यांना असं वाटलं पण नव्हतं, म्हणजे की बाबा ज्यांचे हॉटेल्स असतील, ज्यांचे काय म्हणू आपण बाकीचे अदर बिझनेस असतील, स्वीट्सचं दुकान असेल, बरोबर आहे ना, चपलांचं दुकान असेल, शूजचं दुकान असेल, कपड्यांचं दुकान असेल, आज 3 ते 4 महिने ते बंद होते. बंद होते म्हणल्यावर किती लॉस झाला. मग हा कुणामुळं झाला? गव्हर्मेंट पॉलिसी. कारण गव्हर्मेंटने एकदा सांगितलं बंद तर तुम्हाला ते बंदच ठेवावं लागणार. तुम्ही स्वतः गव्हर्मेंटच्या ऑपोजिट जाऊन ते चालू करू शकत नाही. गव्हर्मेंट पॉलिसी. कळलं नक्की? आणि लास्ट वन दिलं त्यांनी कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. कस्टम्स अँड ट्रेडिशन्स म्हणजे ट्रेडिशन, परंपरा, रूढी, की काय काय गोष्टींना आपण डिमांड का करतो? बिकॉज ऑफ कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. म्हणजे आता मला सांगा की नॉर्मली झेंडूची जी काही फुलं असतात, झेंडूची फुले, बरं, ही झेंडूची फुलं नॉर्मली असतात मार्केटमध्ये. पण दसरा ज्या वेळेस असेल, दसरा फेस्टिवल, बरोबर ना, की दसरा ज्या वेळेस असेल त्या दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर तुम्हाला माहिती आहे रस्त्याला नुसती झेंडूची फुलंच विकायला दिसतात. म्हणजे ते ज्या झेंडूच्या फुलाला इतर दिवशी कोण विचारत नाही, त्या झेंडूच्या फुलाला त्या 2 दिवसात दसऱ्याच्या अगोदर मात्र खूप डिमांड आलेला असतो. म्हणजे जो झेंडू इतके दिवस 20 रुपये किलोनी असेल, तो अचानक त्यावेळेस 40 रुपये 50 रुपये किलो झालेला असतो. मग मला सांगा, इतके दिवस त्याला कोण विचारत नसतं, पण अचानक त्याचा डिमांड का वाढतो? कारण दसरा. मग दसरा का मुळं? कारण दसऱ्यामध्ये बिकॉज ऑफ कस्टम्स अँड ट्रेडिशन देर आर सम कमोडिटीज इन अवर मार्केट. मार्केटमध्ये अशा काय काय वस्तू आहेत ना, म्हणजे झेंडूची फुलं असून दे, आकाशकंदील असून दे, फटाकडे असून दे, ह्या ठराविक वस्तूंना डिमांड फक्त का केला जातो माहिती आहे का? बिकॉज ऑफ कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. कारण त्या आपल्या ट्रेडिशन्समध्ये, त्या आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरामध्ये त्यांना सांगितलेलं आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं आपण काय करतो, त्यांना डिमांड करतो की बाबा सांगितलं की बाबा दसऱ्यामध्ये ते झेंडूचे फुलाचे हार करून गाड्यांना घरांना लावतात, म्हणून माणसं त्या काळात त्या दिवशी झेंडूच्या फुलांना डिमांड करतात. त्यामुळं झेंडूंच्या फुलांचा डिमांड अचानक काय झाला? वाढला, बरोबर ना. मोती साबण, इतके वर्ष त्याला कोण विचारत नसतं, पण त्याच मोती साबणाला दिवाळीमध्ये केवढा डिमांड होतो. प्रत्येकाकडं आय थिंक मोतीचा साबणच दिसतो, बरोबर आहे ना. कस्टम्स अँड ट्रेडिशन्स. नक्की कळलं? मग टोटल आपण आत्तापर्यंत 11 फॅक्टर्स, अदर फॅक्टर्स हे इन्क्ल्यूड करून, ॲक्च्युली हे पण 4 जर पकडले असते तर 11+4 म्हणजे 10+4 14 झाले असते. हे जे एक्सप्लेनेशन नाही दिलं तरी त्यांनी थोडक्यात उरकले. म्हणजे भरपूर फॅक्टर्स आहेत की जे डिमांडवर इफेक्ट करतात, बरोबर आहे ना. तर आज तुमच्यासाठी एवढाच होमवर्क आहेत. काल आपले 5 डिटर्मिनंट्स तुम्ही छान कंप्लीट करून मला होमवर्क सेंड केला होता. तर मग आज एक काम करा, हे जे अदर डिटर्मिनंट्स, जे रिमेनिंग डिटर्मिनंट झाले ना आज आपले, तेवढे सगळे परत एकदा त्याच्याच पुढं कंटिन्यू नोट डाऊन करून घ्या आणि होमवर्क पाठवून द्या. ओके, बाय.